तोंडाची चव वाढवणारी आणि पहिल्याच घासामध्ये ना टेस्टी लागणारी अशी ही भरलेली शिमला मिरची अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवते। अगदी गावरान पद्धतीने मी दाखवते। सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्की बघा आणि आवडली तर एकदा नक्की करून बघा। तर इकडे बघू शकता मी मस्तपैकी अशा शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। शेंगदाणे लसूण आणि खोबऱ्याचा कूट केला आहे। शेंगदाणे लसूण भाजून घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलं आणि त्याचा असं कूट केला आहे। पाहू शकता लसणाचं प्रमाण मी भरपूर टाकले। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर इथे लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, जे शेंगदाणे लसूण आणि खोबऱ्याचा जो कूट केला ना त्यामध्ये हे सगळे मसाले बेसिक मसाले टाकून एकजीव करायचं। सुरुवातीला हा मसाला जरा सुक्का सुक्का वाटत, नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला ओला करायचा आहे। तर जरा साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत शिमला मिरची कापून घेते। हे बघा असा हा शिमला मिरचीचा मसाला हा तयार झालेला आहे। हे असं चोळून चोळून एकजीव करून घ्यायचं आणि साईडला ठेवून देते। मस्त असा गावरान मसाला हा तयार झाला आहे। शिमला मिरचीला तुम्ही असे 4 भाग करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शिमला मिरची कट करू शकता। हे असे 4 भाग वांग्यासारखे आपण करू शकतो, जसं आपण वांग करतो बघा भरलेलं, अगदी तसं, किंवा असं मधोमध वरचा टोक काढायचा देठा पसला आणि असं मधोमध एक होलसुद्धा करू शकता। तर आता हा मसाला मी थोडंसं पाणी टाकून ना ओला केला आहे। आता थोडासा मसाला उचलायचा आणि शिमला मिरची जी कट केली ना त्याच्यामध्ये आपण अशी सेट करायची। हे पाहू शकता मस्त असं शिमला मिरचीमध्ये मी मसाला भरून घेतला आहे। कढाईमध्ये तेल तापून ठेवून याच्यामध्ये उरलेला थोडासा सुक्का मसाला टाकायचा आणि याला परतून घ्यायचं। मसाला परतून झाला की ह्या सगळ्या भरलेल्या मिरच्या याच्यामध्ये सेट करायचं। अगदी थोडंसं थेंबर पाणी टाकायचं आणि याला चांगलं स्लो गॅसवर 1-2-4 मिनटं ठेवून द्यायचं। जास्त काय मिरच्या गाळ करायच्या नाहीत, थोडा याच्यामधला क्रंचीपणा ठेवायचा, म्हणजे मस्त वाटतं खायला। हे शेंगदाणे लसूणचं कूट आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये बघा मस्त अशी आपली भरलेली शिमला मिरची किती छान तयार झाली। पाहू शकता 1-2-4 मिनिटातच ही भरलेली चमचमीत शिमला मिरची तयार होती खाण्यासाठी। बघा किती मस्त झाली का नाही, एकदम चमचमीत। भाकरीसोबत, डाळ भात वगैरे असेल तर साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता, प्रवासात नेऊ शकता, चपातीबरोबर भारी लागते, भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला आपली ही गावरान पद्धतीची सोपी शिमला मिरची, भरलेली शिमला मिरची? आवडली असेल तर